हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तुम मत भूलना. कधीच विसरू नका. उपकार उनके लाखों है, कधीच विसरू नका. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है. लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. कधीच कधीच विसरू नका. विसरून गेला बाळ्या. मोठा साहेब झाला, परदेशात गेला. आता 5 वर्ष गेली. माय मात्र रोज काठी टेकत गावातल्या पोस्टमन कडे जायची. साहेब, हे पोस्टमन साहेब, माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय का? माझ्या बाळ्या येईल का? पोस्टमनला आपली रोजची सवय झाली होती. हिचा बाळ्या काही येत नाही, आई काही विचारल्याशिवाय राहत नाही. बोलता बोलता आता 10 वर्ष निघून गेली. बोलता बोलता 15 वर्ष निघून गेली. वाट पाहून डोळे आसोसून गेले. बाळ्या मात्र तिकडच रमला, तिकडच संसार, तिकडच सगळं झालं. आई मात्र आता वाट पाहून थकून दमून मरून गेली. बाळ्या काही आला नाही. गावातल्या चांगल्या व्यक्तींनी आमच्या सरपंचाचं मन मोठं आहे. गोरगरिबांची सेवा करणारा आमचा भाऊसाहेब आहे. लोकांच्या सुखदुःखात जाणारा सूर्यवंशी परिवार आहे. आणि आल्यापासून एवढी लोक वर्ष श्राद्धाला येतात. प्रेम केलं त्यांनी लोकांवर. का? हेच तर खरं आपलं जीवन आहे महाराज. दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे ना. गावातल्या चांगल्या माणसाने त्या आईची माती केली. हिला कोणी नाही म्हणून तिचा दशक्रिया विधी गंगापूजन केलं. पण बाळ्या मात्र आला नाही. जवळजवळ आता आई मरूनही 10-20 वर्ष होऊन गेले. कोणाच्याच आठवणीत काही राहिलं नाही. पण 20-25 वर्षानं साहेब झालेला बाळ्या काहीतरी कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आला. तर जिथं काम निघालं ते गाव आता तालुका झालं होतं. सगळं गाव बदललं गेलं होतं. सगळीकडे बिल्डिंग झाल्या होत्या. आणि आईची आठवण आली. तर कोपऱ्यामध्ये एकच घर होतं गावात, ते पडलेलं होतं. त्याला जाळ्या झालेल्या होत्या. घराच्या दरवाजापर्यंत गवत वाढलेलं होतं. रस्ता काढत त्या घराच्या जवळ गेला. दरवाजाची कडी उघडून आतमध्ये गेला तर सगळीकडे जाळ्या झालेल्या होत्या. बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला दिसला. त्या फोटोवरली जाळी काढली आणि त्या फोटोच्या खाली एका देवळीमध्ये गोल आकारामध्ये असा फाटत आलेला कागद दिसला. तो कागद हातामध्ये घेतला. त्या कागदावरती काहीतरी ओळी लिहिलेल्या दिसल्या म्हणून वाचायला सुरुवात केली. तर त्याच्यावरती लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईला लिहिता येत होतं. तेव्हा कळालं बाळ्याला. पुढं लिहिलं होतं, बाळ्या, मी तुझी खूप वाट पाहिली, पण तू आता येत नाही. मी आता मरून चालले. माझे डोळे तुझी वाट पाहून थकून गेले. माझं चुकलंच रे राजा. मी यायला नको होतं तुझ्या वाढदिवसाला, सन्मानाला. फार मोठं फळ मिळालं, तुम्हाला दिसलाच नाही. काय चुकलं रे माझं? मी तुला भेटायला आले. फार नशीब माझं फुटकं. मी नको यायला होतं. माझंच चुकलं बाळ्या. मला माफ कर. जर कदाचित ही चिठ्ठी तुला मिळालीस तर तुला माहिती पडलं पाहिजे म्हणून याच्यात काही लिहून ठेवलंय. काय लिहिलंय? तुम्ही सगळेजण जसं ऐकताय तसंच तो वाचत होता. पुढे लिहिलं होतं, बाळ्या, तुम्हाला 7वी पास झाल्यापासून ते तुझा सत्कार होईपर्यंत रोज एक प्रश्न विचारायचा. आई, तू आंधळी का दिसते? आई, तुला डोळा का नाही? आई, तू डुचकी का दिसते? आई, तुझ्यामुळे मला आंधळीचा मुलगा म्हणतात. मी कधी सांगितलं नाही बाळ्या, पण आता मरून चालले. जाता जाता तुला माहिती असलं पाहिजे म्हणून लिहून ठेवते. काय देव माहिती तुला हे पत्र मिळेल की नाही. खाली लिहिलं होतं, बाळ्या, मी खरंच आंधळी नव्हते. 2 डोळे देवानं मला दिले होते. तुझ्या बापाशी लग्न झालं तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते बाळ्या. माझ्या पोटामध्ये तुझा अंश होता आणि तुझ्या बापाला अटॅक आला. बाप निघून गेला. मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. डॉक्टरांनी मला येऊन सांगितलं, आई, तुम्हाला मुलगा झालाय. एका बाजूला दुःख होतं, पण एका बाजूला आनंद झाला की माझा नवरा जरी गेला असेल तर माझ्या जगण्याचा आधार आला. मला मुलगा झाला. डॉक्टरांनी सांगितलं, फार राजबिंडा पोरगा आहे, गोंडस आहे, देशाला गोरा पान आहे. अजूनच आनंद झाला. पण डॉक्टरांनी आणखीन एक सांगितलं, आई, तुमच्या बाळ्याला
ईश्वरानं एक डोळा दिला नाही, एकच डोळा असेल. मी डॉक्टरांना म्हटलं असं करू नका डॉक्टर, माझ्या बाळानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. तर डॉक्टरने मला सांगितलं मग तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करून तुमचा एक डोळा काढून तुमच्या मुलाला जर बसवला तर तुमचा बाळा 2 डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला. बाळा, माझा डोळा काढण्यात आला आणि तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून मी आंधळी झाली. तेव्हापासून जग मला आंधळी म्हणायला लागलं. तेव्हापासून डुचकी म्हणायला लागले. बाळा रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती. कळून चुकलं होतं. ज्या डोळ्याने नंबर आणला, अभ्यास केला, देश पाहिला, तो डोळा माझा नाही, तो डोळा माझ्या आईचा आहे. लक्षात ठेवा रे, डोळा नसेल तर डोळा देणारी आई आहे, किडनी नसेल तर किडनी देणारी आई आहे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, लेकोराचे हित जाणे किंवा वा हे माऊलीचे चित्त. आणखी कशी आहे आई? आणखी गोड आवाज. ऐशी कळवळ्याची जाती, कळवळ आहे तिच्या हृदयामध्ये. त्रास जरी दिला तुम्ही तरी ती तुम्हाला उपकारच करा. तुम्ही सांभाळलं काय न सांभाळलं काय, माझ्या पोरानं मला हेच केलं पाहिजे असं पोरगा सोडून गेला. आईला माहिती होतं तरी डोळा दिला. किडनी देते. मी किती कथा सांगितल्या तुम्हाला, 1 तास 2 तास होत आले. अशी आहे आई.